तुम्ही तुमची सगळी फोर्स मागे घ्या. आमच्याकडून काही चूक झाली का सर? नाही नाही मोरजकर, असा गैरसमज करून घेऊ नका. कारण तुम्ही या केससाठी अत्यंत योग्य व्यक्ती आहात याची खात्री आहे मला. माझ्यातल्या अहंकारी राजकारण्यावर माझ्यातल्याच हतबल बापाने मात केली आहे. त्यामुळे आता जर त्या माणसाचा फोन आला तर मान खाली घालून मी पैसे त्याला नेऊन देईन. वाकनीस, तुम्ही नरसिंहाजवळच थांबा. मग त्याचा फोन आल्याला लगेच निघू. त्याच्याकडनं सगळं आधी कबूल करून घ्या. वाटलं तर बोलणी वाकनीस करतील. आता आणि बोलणी कसली करायची आहेत? 10 करोड फेकले की गॅरंटेड अमृताला परत सोडणार तो. परशु दादा, तुमचा लहानपणीचा मित्र असल्यासारखी खात्री का देताय त्याची? तुला याला त्या आण्याला गाण्याला सगळ्यांना डबल डबल पैसे देऊ. काय डबल? पण त्या शेठला एक पैसा देणार नाही. पण भाई, हा शेठ नेमका हाय तरी कोण? मी जानकी किल्लेदार बोलतीये. हो, आय एम सॉरी, मला वाटलं वाकनीस आहेत. बोला मिसेस किल्लेदार. उद्या सकाळी 8 वाजता तुम्हाला भेटलं तर चालेल का? पण काही विशेष काम? ते मी तुम्हाला भेटल्यावरच सांगेन. फक्त एकच, ह्याच्याबद्दल तुम्ही, मी आणि वाकनीस काका सोडून कोणाला काही माहिती नसेल. यांना सुद्धा नाही. हे अपयश मी स्वतःच ओढवून घेतलं होतं ना स्वतःच्या अंगावर. पहिल्याच दिवशी त्याचे पैसे देऊन टाकले असते तर अमृता आज घरी असते. पण साहेब, अजूनही वेळ गेलेली नाहीये. म्हणूनच तुम्हाला बोलावून घेतलं वाकनीस. म्हणजे मी त्याची मागणी पूर्ण करायचं ठरवलंय. साहेब, त्याचा उपयोग काय? कारण पुन्हा आपण सगळ्या फौज पाट्याचं तिकडे जाणार. त्या किडनॅपरला कुठून तरी खबर लागणार आणि आपण पालथ्या गाड्यावर पाणी घालत राहणार. नाही वाकनीस, म्हणूनच या वेळेला जे पैसे देणार आहोत त्याचा पोलिसांशी काहीही संबंध नसेल. तुला जर वाटत असेल ना माझे बाबा तुला 10 कोटी देतील तर तो तुझा गैरसमज आहे. उद्या तू राजा नाही भिकारी होणार आहेस. भिकारी. रस्त्याच्या उकिरड्याकडे ना लांबून सुद्धा पाहत नाही मी, पण जाताना थुंकायला विसरत नाही. मीच तयार केलेल्या या घाणीमध्ये तुझं थोबाड हा इंदुलकर कसा काळा करतो ते. मोराजकर साहेब म्हणाले होते की आपल्या घरातलंच कोणीतरी त्याला सामील आहे म्हणून. तुमचा कोणावर संशय? सगळ्यांवर समजा. वहिनी साहेब, कसं असेल तर मी पण येतो त्यामध्ये. वाकनीस काका, काय ठरवलं तुम्ही? इथून पुढे आपण जेही काही करू ना ते आपल्या तिघातच असेल. त्यामुळे जर घरातलं कोण त्याला सामील असलं तरी तरी कुठलीही गोष्ट आपल्या तिघांच्या बाहेर जाणार नाही. पण साहेबांना का कळू द्यायचं नाही? कारण माझा जसा आणि जेवढा ज्या ज्या लोकांवर विश्वास आहे ना तसा आणि तेवढा त्यांचा नाही. कळलं मला. तुम्हाला जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे.